आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून बिजेपार येथे सुसज्ज ई-लायब्ररीचे लोकार्पण। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सालेकसा तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजेपार येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाचनालयाची प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे। माजी सभापती सौ. सविता संजय पुराम यांच्या आग्रहाखातर आणि आमदार संजय पुराम यांनी मंजुरी दिलेल्या निधीतून या ठिकाणी अत्याधुनिक ई-लायब्ररीचे निर्माण करण्यात आले असून गुरुवारी या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती तसेच इतर शैक्षणिक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासाची सोय व्हावी या उद्देशाने ही ई-लायब्ररी सुरू करण्यात आली आहे। आजवर अभ्यासासाठी सोयीसुविधा नसल्यामुळे या भागातील तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आता गावातच अभ्यासाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे। या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सालेकसा तालुक्यातील ज्या युवक युवतींची भारतीय सैन्यात निवड झाली आहे त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव व सत्कार करण्यात आला। या दुहेरी सोहळ्यामुळे परिसरात देशसेवेचे आणि शिक्षणाचे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल बिजेपारसह परिसरातील गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार संजय पुराम आणि सौ. सविता पुराम यांचे विशेष आभार मानले। या सोहळ्याला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नरसया कोंडागुर्ले, प्रकल्प अधिकारी उमेश काशीद तसेच पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, प्रवीण डांगे, बालाजी राणे आणि विकास आडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन सौ. सविता संजय पुराम, माजी सभापती, महिला व बालकल्याण विभाग यांनी केले होते। आपल्यासोबत आहेत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम। काय म्हणाल, कशी काय कल्पना सुचली आपल्या मनामध्ये की एकदम अति नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये आपण वाचनालय सुरू केल्यात? खरं म्हणजे 2008 ला बिजेपार या ठिकाणी एओपीची स्थापना झाली आणि जेव्हापासून एओपीची सुरुवात झाली बिजेपारला तेव्हापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे, ओबीसी समाजाचे, शेड्यूल कास्ट समाजाचे आणि इतर समाजाचे मुलं मुली या बिजेपारच्या एओपी मध्ये येऊन प्रशिक्षण घेत आहेत, ट्रेनिंग देत आहेत आणि अशा वेळेस त्यांना कुठल्याच प्रकारची वाचनाची सुविधा नव्हती आणि म्हणून माझ्या धर्मपत्नी सौ. सविता पुराम याच बिजेपार मध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी 6 वर्ष काम केले आणि त्यांनी मला आठवण करून दिली की आमदार साहेब, या बिजेपार मध्ये आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दुसऱ्या काही सोयी नाही आहेत। मुलं आपापल्या परीनं अभ्यास करून कसे बसे तरी पोलीस मध्ये, मिलिटरी मध्ये, तलाठी लागतात। तुम्ही आज आमदार झालेले आहात, रोड, रस्ते, नाली तर तुम्ही देताच, पण माझ्या आदिवासी समाजाचा विद्यार्थी हा मोठा झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बिजेपारला एक वाचनालय द्या। मी बिजेपारलाच नाही तर आमगाव, देवरी आणि सालेकसा या ठिकाणी जवळपास 12 वाचनालय दिलेलं आहे आणि ते सर्व वाचनालय अत्याधुनिक आहेत। बसण्याची व्यवस्था आहे, कॉम्प्युटरची व्यवस्था आहे, पंख्याची व्यवस्था आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्णतः व्यवस्था केलेली आहे। आज बिजेपार या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज वाचनालयाचा उद्घाटन झालेला आहे। निश्चितच मी IAS, IPS जे अधिकारी आहेत यांना बोलावून आमच्या विद्यार्थ्यांसमोर IAS, IPS अधिकारी कसे असतात आणि आपण भविष्यात IAS, IPS अधिकारी, मोठे अधिकारी कसे बनाल, ही ऊर्जा आमच्या मुलांना मिळावी, मुलींना मिळावी म्हणून मी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। ते या ठिकाणी आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बिजेपार या ठिकाणी वाचनालयाचा लोकार्पण झाला। तर निश्चितच आपण बघितलेलं आहे की आमदार संजय पुराम यांनी का म्हणून या ठिकाणी वाचनालय उपलब्ध करून दिलेले आहे, ते त्यांच्या मागचे त्यांनी हेतू स्पष्ट केलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करू। मॅडम, असं आहे की बिजेपार हे सालेकसाच्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये आहे आणि या ठिकाणी वाचनालयाची सुरुवात झाली, या प्रसंगी आपण काय बोलाल? नमस्कार, मी कविता गायकवाड, SDO देवरी। जी वाचनालय सुरू झालेली आहे, खरं तर हिची जी सुविधा आहे ही तालुका दर्जाची आहे, म्हणजे इथे चांगल्या प्रकारची सुविधा दिली, त्यामुळे नक्कीच आपल्या बिजेपार मधून इथून चांगले अधिकारी घडतील भविष्यासाठी, त्यांना मी खूप शुभेच्छा देते। थँक्यू। तर निश्चितच काय बोलणे होते कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी यांचे, ते सुद्धा आपण या बातमीच्या माध्यमातून बघितलेलं आहे। एक वाचनालयाची इमारत आपल्याला हे दिसते आणि म्हणजे हे मुलांकरिता आहे आणि हे
मुलींकरता. तर हे आधुनिक टेक्नॉलॉजी लेस आहे, बसण्याची व्यवस्था आणि डिजिटल बोर्ड वगैरे सर्व काही या ठिकाणी सुविधा आहेत. तर अशामध्येच आपल्यासोबत अर्ध सैनिक बलामध्ये नुकतीच निवड झालेले आपल्यासोबत सैनिक आहेत. ते सुद्धा ह्या प्रसंगी काय बोलतील ते त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय बोलाल या ठिकाणी एक नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये वाचनालयाची सुरुवात आज आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून झालेली आहे. माझे नाव अजय भूमेंद्र कुमार बघेले आणि मी याच क्षेत्रातून आलेलो आहो. हा आमच्या एक असा क्षेत्र आहे की एक मागासलेला क्षेत्र आहे. इथं लायब्ररीची व्यवस्था नव्हतीच आणि आता सध्या ही लायब्ररीची व्यवस्था आपल्या इथं करून दिलेली आहे. तरी मी आमचे आमदार साहेब संजयजी पुराम यांच्या खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी ही सुविधा करून दिलेली आहे. आम्ही जेव्हा लायब्ररी नव्हती तर आम्ही घरी वाचायचो, परंतु जो अभ्यास लायब्ररीमध्ये होतो तो नॉर्मली आपल्या घरामध्ये होत नाही, कारण तिथं एक शांतता आणि एक स्थिरता असावी असते जे आपल्याला घरामध्ये मिळत नाही. आमचा जेव्हा यश आम्हाला जे लाभलेला आहे तो खूप परिश्रम करून लाभलेला आहे आणि आता इथं जेवढे पण मुलं येत आहेत मी त्यांना अशी आपल्याकडून असा एक हाक म्हणतो की तुम्ही इथं या, अभ्यास करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा. जसं आम्हाला आमदार साहेबांनी सांगितले की इथून जर एक IPS IAS झाला तर त्यांच्या हा लायब्ररीचा जो देण्याचा जो स्वप्न आहे तो पूर्ण होईल. तर फक्त हेच विनंती करू शकतो मी आपल्या इथून की तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करा आणि आपले आणि आपल्या आई वडिलांचे नाव उंच करा आणि या चित्राचे नाव उंच करा. वाचनालयाने या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कशा प्रकारे फायदे झालेले आहेत आणि ते कशा प्रकारे आपली स्वप्नपूर्ती करू शकतात, एक IPS IAS अधिकारी ते होऊ शकतात असे त्यांचे बोलणे होते. तर असाच बातमी करता बघत राहा सत्य को जानो न्यूजला. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.